जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. स्वामी विवेकानंदांबद्दल पुढचा काही गोष्टींचा संदर्भ देते. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण या नावातच राम आणि कृष्ण आहेत. म्हणजे रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्ण यांचं अद्भुत मिलन रामकृष्ण या देहात झालेलं. तर विवेकानंद म्हणजे साक्षात नारायणाचं रूप. दोघांनीही एकमेकांसाठी जन्म घेतलेला आणि कशा पद्धतीनं ते एकमेकांशी संवाद साधतात आहे, बोलतात आहे, व्यक्त होतात आहे, हे सगळंच अद्भुत आहे. आणि कोण इथं कोणाची परीक्षा घेत आहे याही गोष्टी आपण हळूहळू उलगडून सांगतो आहोत. युगपुरुष बनवण्यासाठी नरेंद्रला ते दिवस रात्र मेहनत करत होते, प्रार्थना करत होते, ज्याची वाट बघत होते इतक्या आतुरतेनं. तो नरेंद्र त्यांना भेटला तर होता, पण तो नरेंद्र सतत त्यांच्याबद्दल साशंक असे. यांच्या मनात काय आहे, यांच्या मनातलं मला काढायला हवं, आणि मी का विश्वास ठेवू एवढा, असे अनेक प्रश्न नरेंद्रच्या मनात सुरू होते. रामकृष्णांना मात्र विश्वाच्या पलीकडं अनेक गोष्टी त्यांना द्यायच्या होत्या. आणि पहिल्याच दिवशी जर त्यांना शक्य झालं असतं तर त्यांनी ब्रह्मज्ञान नरेंद्रला दिलं असतं. पण मला आई वडील आहेत ना, मला घरी जायचंय असं म्हणून नरेंद्र पहिल्या दिवशी तर घरी निघून गेले. रामकृष्ण आणि नरेंद्र 5 वर्ष एकमेकांच्या सोबत होते आणि 5 वर्षानंतर ते नरेंद्रमध्ये विलीन झाले. कालच याचा संदर्भ मी आपल्याला दिला होता. विवेकानंदांची दूरदर्शिता सांगते की इतर धर्मांवर कुरघोडी करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. भक्तीचे कधी प्रदर्शन केलं नाही की काली मातेला पूजा, काली मातेला आरती करा, काली मातेचा जप करा असा संदेशही कधी त्यांनी कुठे दिलेला आपल्या वाचनात नाही. सगळ्या धर्मांचं पावित्र्य त्यांनी जपलं आणि कुठेही मी काली मातेला पुजतो म्हणून तुम्ही करा असा आग्रही त्यांनी कुणालाही केलेला नाही. कारण त्यांना ठाऊक होतं काली मातेचं म्हणजे साक्षात भगवतीचं, पार्वतीचं रूप लोक किती स्वीकारतील. कारण या स्वीकारण्यालाही श्रद्धा असावी लागते आणि त्याच्यासाठी कधीच कुणाला आग्रह करू नये की तू याची पूजा कर आणि त्याची पूजा कर. आणि सगळ्यात महत्वाचं, मानवतेची पूजा करण्यासाठी विवेकानंदांनी आपल्या सगळ्यांना कसं शिकवलंय याही गोष्टीचा आज संदर्भ मी आपल्याला देणार आहे. आपण जाऊया आता 1884च्या मे महिन्याच्या कलकत्त्याच्या उन्हाळ्याचा दिवस अनुभवूया. अनुभव घ्या. उन्हाळा आहे आणि तारीख नीटशी सांगत नाही. मे महिन्याचं ऊनच किती रणरणत असतं, अगदी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच बघा. तर हा मे महिना 1884चा विवेकानंदांसाठी कसा होता. नरेंद्र तेव्हा BA ची परीक्षा त्यांची आटपली होती आणि अचानक त्यांचे वडील विश्वनाथ बाबू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचं वय होतं 21 वर्ष. विवेकानंदांचं ही गोष्ट अशी अगदी आकस्मिक घडली की वडिलांना झटका आलाय आणि वडील त्याच क्षणी कोसळले. वडील काळाच्या पडद्याआड कायमचे निघून गेले. विधवा आई, नरेंद्र, लहान 2 भाऊ आणि बहिणी असं ते कुटुंब. आता काय करावं. आणि याही गोष्टीपेक्षा वडिलांच्या जाण्याचा धक्का तर त्यांना खूपच मोठा बसला, कारण वडिलांचं त्यांचं नातं वेगळं होतं.
वडिलांचं त्यांचा जो संवाद होता, जो मी आजवर आपल्याशी हितगुज केला, की त्यातून आपल्याला उलगडत होता. वडील म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व होतं आणि हे सर्वस्व जेव्हा निघून जातं, जेव्हा आपले वडील निघून जातात, तेव्हा काय आपल्यावर बीतते ते आपल्याला कळतं, जेव्हा आपल्याजवळ आपले वडील नसतात. तो क्षण ज्यांनी ज्यांनी अनुभवलाय त्या सगळ्यांनी या क्षणी अनुभवावं, की विवेकानंदांचे जेव्हा वडील आकस्मिकरित्या कुठलीही त्यांना जाणीव नव्हती आधी की हे जाणार आहेत, आणि आकस्मिकरित्या जेव्हा ते गेले, तेव्हा तो एक अत्यंत मोठा प्रचंड धक्का त्यांना बसला होता. आणि दुसरा एक धक्का, की ही सगळी श्रीमंती ते जे अनुभवत होते आजवर, इतकी श्रीमंती आहे घरात, इतकी संपन्नता आहे, इतकं आर्थिक चांगलं दिसत आहे, हे सगळं कर्जबाजारी असावं ही जराही अगदी या किंचितही त्यांना जाणीव नव्हती. आणि जसे वडील गेले तसे देणारे वाढले, याचं कर्ज त्याचं कर्ज, कर्ज घेणारे कर्ज देणाऱ्यांची अनेक जणांची रांग त्यांच्या दारात लागलेली होती. आणि त्याच्यात बघा, एखादी विपत्ती आली ना, तर आपल्या जवळची लोक कसे फितूर होतात हा अनुभव आपल्या सगळ्यांनी घेतलेला आहे. तर जे चुलते होते, जे खूप खूप दूरचे लोक होतात, ते सुद्धा आमची इस्टेट आहे, हे जमीन विकावी, आम्हाला आमचे भाग द्यावे, यासाठी अनेकांनी तकादा लावला होता. आणि वडिलांचं क्रियाकर्म व्हायच्या आधीच, अगदी गेल्यानंतर काही दिवसातच हे दुःखही त्यांनी पचवलं नव्हतं, तर त्यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. पायात चप्पल नाही, कपडे वाटलेले मळलेले, पोटात काही अन्न नाही, आणि रणरणता सूर्य डोक्यावर आहे. प्रत्येक ठिकाणी ते मला नोकरी द्या, मला नोकरी द्या, मला माझ्या आईला माझ्या भावांना खाऊ घालायचे हो, 2 वेळचं जेवणही नव्हतं. अशी परिस्थिती असताना नरेंद्र प्रत्येक ठिकाणी नोकरीसाठी याचना करीत होते, की मला नोकरी हवी आहे, मला माझ्या कुटुंबाला खाऊ घालायचे. 1 घास 2 घास आपण कमी खावा, पण आपल्या आईला आणि आपल्या भावांना तो घास गेला पाहिजे, याच्यासाठी कुठेतरी कळकळ, ही जाणीव त्यांच्या मनात होती. हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला वाचव, त्यांना मला जगवायचं, आणि संपूर्ण जबाबदारी आज माझ्या वडिलांनी मला दिलेली आहे. नरेंद्रचे जे मित्र होते, जे कालपर्यंत त्याची खूप तारीफ करायचे, त्यांच्या गाण्याची तारीफ करायचे, त्यांची तारीफ करायचे, त्याच्या बुद्धिमत्तेची तारीफ करायचे, ते सगळे त्यांना आता तोंडही दाखवत नव्हते. नरेंद्र समोर यायचे, ते आपले चेहरा वळवून घ्यायचे. नरेंद्र हाक मारायचे, सरसर सरसर निघून जायचे. कुणीही आता त्यांना विचारत नव्हतं. अर्जाची भेंडोळी घेऊन नरेंद्र इकडून तिकडे नुसते हिंडत होते. मग कुठेतरी रवींद्रनाथ टागोरांच्या ओळखीतून एक कशी तरी शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली, पण तीही पोटभर अन्न खाऊ घालणारी कुटुंबाला निश्चितच नव्हती. आणि ही नोकरी त्यांची गेली. क्षमा करा. मॉस्कोला डॉक्टर राधाकृष्णन स्टॅलिन यांना भेटले, आणि स्टॅलिन ही एक गोष्ट याच्यासाठी सांगते, की महामानव बनल्यानंतर आणि महामानव बनण्याच्या आधीची हा एक दुआ आहे. स्टॅलिन त्यांना म्हणाले, की राधाकृष्णन, तुमच्या धर्माबद्दल, तुमच्या धर्मातील शिकवणीबद्दल मला जराही माहिती नाही, पण त्यांच्याच तोंडचं जे वाक्य ते आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचवते, की मी एक विलक्षण वाक्य ऐकलंय, आणि त्या महामानवाबद्दलचं हे वाक्य आहे, त्याच्या तोंडातले हे उद्गार आहेत,
हे उद्गार असे आहेत की रोटी हीच खरी परमेश्वराची शक्ती. रोटी हीच खरी परमेश्वराची शक्ती. या जन्मात रोटी मिळवून देण्याऐवजी माणसाला त्याच्या मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्याचं आमिष दाखवणारा ईश्वर मला अजिबात मान्य नाही. असं ठणकावून सांगणारा तो महामानव कोण आहे? स्टॅलिननी विचारलेल्या प्रश्नावर डॉक्टर राधाकृष्णन यांचे डोळे भरून आले आणि ते म्हणाले, त्या महामानवाचं नाव आहे स्वामी विवेकानंद. ही गोष्ट नरेंद्र महामानव झाल्यानंतरची. पण नरेंद्र महामानव नव्हते तेव्हा आधार दिला होता तो फक्त स्वामी परमहंस यांनीच, परमहंस रामकृष्णांनी. आणि हा आधारही मिळू नये, म्हणजे परमहंस प्रेम करतात ते नरेंद्रवर, त्यांना हा आधारही मिळू नये हे सुद्धा त्यांच्या हितशत्रूची एक कटकारस्थान होतं. आणि त्यांचे हितशत्रू परमहंसांकडे जात आणि मग एखादी गोष्ट एखाद्याकडून करवून घ्यायची असते ना, तेव्हा लोक कसे करतात बघा, त्यांच्या पायावर डोकं ठेवत आपण शरण आलो आहोत आणि आपण तुमचे किती जवळचे आहोत, आणि त्यांना सांगत की तुम्हाला माहिती आहे का, नरेंद्र आता खूप त्याला नैराश्य आलंय, अगदी कसा तरी वेड्यासारखं वागतो, त्याला खायला प्यायला मिळत नाही, तो आता व्यसनेच्या आहारी गेलेला आहे, एकटा एकटा राहतो, काहीसं आपलं हसत राहतो आणि अभक्ष्य भक्षण सुद्धा करतो. एखाद्यानं एखादी ही गोष्ट जर सांगितली असती तर कसं उत्तर मिळालं असतं, अरे बापरे तो असं करतो का, म्हणजे आपल्यातले आपण, हो बरं झालं बाबा तुम्हाला सांगितलं, सावध केलं. पण परमहंसांसारखा गुरूंनी त्यांना काय उत्तर द्यावं? त्यांचे शब्द आपल्यापर्यंत पोचवते की धूर फक्त भिंत काळी करतो, आकाशाला काळं करू शकत नाही. धूर फक्त भिंत काळी करतो, आकाशाला काळं करू शकत नाही. आणि माझा नरेंद्र तर आकाशा इतका उंच आहे आणि तो जे अन्न खाईल ते अत्यंत पवित्र असेल, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या नरेंद्रवर पूर्ण विश्वास आहे. आणि आसवं त्यांच्या डोळ्यातून ओघळायला लागली. मास्टर्स, हा प्रसंग तर डोळ्यासमोर येणं की आपल्या गुरूंचा आपल्यावर विश्वास, किती सुंदर शीतलताई गायल्या, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. हे गाणं हृदयापासून जेव्हा येतं आणि आपला गुरु आपल्यावर किती आपली काळजी घेतोय, किती प्रेम करतोय, ही जाणीव जेव्हा आपल्याला आपल्या मनात निर्माण होते, तेव्हा तीच खरी भक्ती आणि तीच खरी श्रद्धा. एकदा दक्षिणेश्वरला सद्गुरूंना त्यांनी सांगितलं, स्वामी विवेकानंदांनी, की मी आज हॉटेलमध्ये जाऊन आलोय आणि आज जे तुम्हाला वर्ज्य आहे ते मी खाऊन आलोय. आता तुम्हाला इथे कळलं असेल की त्यांनी काय खाल्लंय. ज्या वर्ज्य तुम्हाला गोष्टी आहेत ना, त्या मी आज सगळ्या खाऊन आलोय बघा. आता अशी घटना झाल्यावर परमहंसांनी काय उत्तर द्यावं? तर त्यांना हे लक्षात आलं की नोरेन, बहादुरीसाठी तू हे काही करत नाहीये की मी खूप बहादुरी केली आहे, मी सामिष भोजन करून आलोय, ह्या गोष्टीसाठी तू नक्कीच करत नाही. तू आज माझी परीक्षा घेतोय की मी हे अन्न आज तुम्हाला नको ते खाल्लंय, तर मी आता स्पर्श करतोय प्रत्येक वस्तूला, ह्याचा विटाळता नाही होणार, हा प्रश्न तुझ्या मनात आलाय. तर त्याच्यावर ते मला म्हणाले, त्यांना म्हणाले की तुला दोष पाप काहीच लागणार नाही. नीट ऐका मास्टर्स, तुला दोष पाप काहीच लागणार नाही. ईश्वरात ज्याचं मन रमलंय अशा भक्तांसाठी बंधन नाही.
परणभाजी खाऊनही जो विषय वासनेत रुतला आहे तो अभक्ष्य भक्षण करणाऱ्यापेक्षा काकणभरही सरस नाही. महानुभाव शिष्याच्या आंतरिक शक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करणारे परमहंस हे एक अद्भुत. याचा अर्थ इथे असा आपल्याला नक्कीच घ्यायचा नाही की आपण असं आपल्या मनात असा विचारही नको की जर मी अभक्ष्य भक्षण केलं तर माझ्या गुरुला चालणार आहे. कारण ती स्थिती नरेंद्रची आणि परमहंसाची एक वेगळीच होती. आणि याचा उलगडा आपल्याला या प्रत्येक गोष्टीतून होतोय की ते अत्यंत वरच्या स्थितीत होते. एका श्रीमंत स्त्रीने स्वामींना तिला कळलं की हे आता कफल्लक झालेत आणि यांच्याजवळ काहीच नाही आहे. यांना खाण्याचे पण आता 2 वेळच्या खाण्याचीही प्रश्न पडलाय. तर मग आता आपण याचा पुरेपूर फायदा घ्यावा. आणि त्या स्त्रीनं त्यांना आमंत्रित केलं की आता तुम्ही असं करा, तुम्ही माझ्याजवळच राहा आणि माझ्याजवळ जो पैसा आहे, संपत्ती आहे ती भोगा, आरामात जगा. याच्यावर त्यांनी अत्यंत कडक शब्दात तिची निर्भत्सना केली. कडक शब्दात त्यांनी उत्तर दिलं. आणि दुसराही एका स्त्रीचा उल्लेख इथे केलाय की ती अंगसटीला गेली. कारण स्वामीजी म्हणजे अत्यंत, तुम्ही स्वामीजींचा फोटो डोळ्यासमोर आणा, अत्यंत देखणं व्यक्तिमत्व, कुणीही त्यांच्या प्रेमात पडणार. तर हिनेही हा प्रयत्न केला. त्याच्यावर स्वामींचं उत्तर होतं की मूर्ख मुली, मातीच्या या देहाला सुखी करण्यासाठी आजवर न जाणे तू काय काय केलंय. आता मृत्यू समोर आलाय, परलोकी जाण्यासाठी काही पुण्य संग्रहित केलं आहेस का. हीन बुद्धी सोड आणि आता ईश्वराचा जप कर, ईश्वराचं नामस्मरण कर. या दोन्ही गोष्टींमधून आपल्याला लक्षात येतं की नरेंद्र स्वामी विवेकानंद मनानं, आचरणानं, कृतीनं, विचारानं किती पवित्र होते. एकदा नरेंद्रांनी ठरवलं की आपण आपल्या गुरूंची परीक्षा घ्यावी. नेहमीच ते परीक्षा घेत होते. हा परीक्षेचा काळ नेहमीच त्यांचा, पहिले काही वर्ष तर त्यांनी त्यांच्या परीक्षाच घेतल्या. तर एकदा त्यांनी ऐकलं की परमहंसांना जराही पैशाचा स्पर्श, नाण्यांचा स्पर्श जराही मंजूर नव्हता. म्हणजे ते कधीही नाण्यांना स्पर्श सुद्धा करत नव्हते. कारण ते अशा स्थितीत होते की नाण्यांना जरी स्पर्श केला की त्यांना त्रास व्हायचा. इतके विदेही स्थितीत ते होते, इतकं वैराग्य त्यांच्यात होतं. तर नरेंद्रांनी हे ऐकलं होतं नेहमीच. नरेंद्रांनी ठरवलं आता यांची परीक्षा घेऊ. आणि मग त्यांनी काय केलं, काही नाणी त्या चटईवर ते झोपायचे, ते चटईच्या खाली काही नाणी ठेवून दिले. आणि जसे परमहंस झोपायला गेले तसे ते मोठ्याने ओरडले, अरे कोणी काय केलं रे, इथे काय ठेवलंय, काय चाललंय तुमचं. आणि नरेंद्र तिथेच एका कपाटाच्या मागे लपून बसले होते. ताबडतोब ते धावत आले, परमहंस मी तुमची परीक्षा घेतली. कोणाला, आपल्याच गुरूंना म्हणावं की मी तुमची परीक्षा घेतली. रामकृष्ण म्हणाले, फार छान केलंस, आपल्या गुरूंची परीक्षा घ्यावीच, दिवसाही घ्यावी आणि रात्रीही घ्यावी. किती सुंदर वाक्य आहे ना. आपला शिष्य आपली परीक्षा घेतोय, आपला शिष्य आपल्याला अनेक प्रश्न विचारतोय, तरी परमहंस कधी कंटाळले नाही, त्रासले नाही की वैतागले नाही. तेवढंच प्रेम ते आपल्या मुलावर जसं आपण प्रेम करतो ना, तर तो नरेन त्यांचं मूलच होतं. नरेन आणि ते काही वेगळे नव्हतेच. आपल्याला वाटतंय परमहंस आणि नरेंद्र वेगळे होते, पण ते वेगळे नव्हतेच, ते एक होते, एक आत्मज्योत होती ती. रामकृष्णांनी नोरेन आपली परीक्षा घेतोय किंवा प्रश्न विचारतोय म्हणून कधीच त्यांना तक्रार केली नाही, की कधीच रागवले नाही, कधीच निराश झाले नाही. आणि ही जी परीक्षा आहे
की काली मातेला सुद्धा त्यांनी 2.5 वर्ष स्वीकारलं नव्हतं. तुम्ही कल्पना करा की ते जायचे परमहंसच्या आश्रमात, पण 2.5 वर्ष त्यांनी काली मातेला कुठेच मनातही पुजलं नव्हतं. आणि रामकृष्ण मात्र वाट बघत होते की आज ना उद्या नरेन नक्कीच काली मातेला पूजेल आणि काली माता त्याचा श्वास होईल. नरेंद्र जरी संदेही असेल, चिकित्सक असेल, जागृत एक सतत वैज्ञानिक जो भाव होता नरेंद्रच्या मनात होता, सतत प्रश्न विचारण्याचा भाव होता, पण रामकृष्णने नरेंद्रांना जसंच्या तसं स्वीकारलं होतं. जसं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना स्वीकारलं होतं आणि जसे त्यांचे आई वडील त्यांना सांभाळत होते, प्रेम करत होते, तितकंच प्रेम, कदाचित काकणभर जास्त प्रेम रामकृष्ण त्यांच्यावर करत होते. आणि रामकृष्ण हेही सांगत होते की नरेन, तू आणि मी वेगळं नाही, आपण एक आहोत. चला तर मग या एकत्वात आपणही स्वतःला अगदी भिजवून घेऊ. ही कृपा आपल्यावरही होऊ देत. मी सगळ्यांना विनंती करते, आपले चष्मे हळुवारपणे बाजूला काढून ठेवावे. आता हळूहळू आपण पूर्णपणे शून्यतेत जाणार आहोत. एक घोटभर पाणी आधी पिऊन घ्या. माझा आवाज येतोय ताई सगळ्यांना? एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. एक श्वास आत आणि फील करा की ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात जाते. श्वास हळूहळू बाहेर आणि जे काही दुःख आहे आपलं, जे काही मनातील सल आहे, ती निघून गेलेली आहे. आपल्या पावलापासून फील करा मास्टर्स. आवाहन करते स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना आणि माता शारदा देवींना. सूर्याची संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात या क्षणी आपले दोन्ही पाय शांत झाले.
आता मूलाधार चक्रापासून मूलाधार, स्वाधिष्ठान, आपलं पोट म्हणजे मणिपूर, हृदय, अनाहत, संपूर्ण पाठ, दोन्ही हात, मान आणि डोकं शांत झाले. एकदम शांत. कुठले आवाज येतात ते आवाजही शांत झालेत. तुमचा अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश प्रकाशाने भरून गेलाय. एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. और गहरे. सांसों के साथ और गहरे चलो. और गहरे. श्वासाच्या सोबत श्वासाची जी दोरी आहे त्याच्यासोबत हळूहळू खाली उतरा. माता शारदा देवी त्यांच्या आणि परमहंसांच्या हातातून, स्वामी विवेकानंदांच्या हातातून प्रकाशाची अनेक किरणं तुमच्या शरीरातील प्रत्येक छिद्रातून, प्रत्येक पोरमधून आत आत जातात. फील करा मास्टर्स ही ऊर्जा. स्वामी विवेकानंद
परमहंस आणि माता शारदा देवी त्यांची जी आशीर्वादासाठी हात, त्या हातातून येणारी ऊर्जा इतकी प्रचंड आहे. कोणाला जाणवेल की ती वरून जाते, कोणाला कुठल्याही बाजूने जाणवेल, त्याचं काहीही बंधन नसतं. सूर्यासारखी ही जाणवेल ती ऊर्जा तुमच्या ब्रह्मरंध्रातून हृदयातून कुणाला स्पायनल कॉर्ड मधून जाणवत असेल, संपूर्ण शरीरभर पसरले. जे मिळतं ते ब्रह्मांडातून मिळतं आणि परमेश्वराच्या असीम कृपेतून. फील करा मास्टर्स.
या देवी सर्वभूतेषु चेतनित्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ॐ पूर्णामदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
मास्टर्स, चैतन्य तिकडे यावं. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते विश्वविजयी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, माता शारदा देवी यांना या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आणि आज्ञा मागते. आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपले दोन्ही हात डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0 या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी, शाकाहारी झालेले आहेत. सगळ्यांचं कल्याण होतंय. इथले शेतकरी, शेतमजूर सगळे सुखी आहेत. सगळे सैनिक सुखी आहेत. इथल्या मुली, गायी, वासरं, स्त्रिया आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खूप छान निलेश दादा, संकल्प खूप छान बेटा. ताई बघता जरा. सुचित्रा ताई आहेत का? सुचित्रा ताई भांडरकर, बोलता का ताई आपण? हेमाताई आहेत, रोहिणीताई सुचित्राताई ना बोलतायत ताई. अनम्यूट करू का सगळ्यांना? अनम्यूट आहेत. सुचित्राताई बोला. ताई नमस्कार. नमस्कार. आत्मवंदन ताई. आत्मवंदन ताई. अजून बाहेरच नाही आली आहे मी त्याच्यातनं. म्हणूनच विचारलं तुम्ही कशा आहात. नाही, अजून थोडा वेळ लागेल बाहेर यायला. उद्या बोलेन, चालेल का? चालेल, नक्कीच. सगळं भरून आलेलं आहे. त्या नक्की बोलेन. संकल्प बोलतोय. हात वर करायला सांगा सगळ्यांना. मी थांबते इथे. मीनाताई बोलायचे. आणि हेमा आजी नाही दिसत ताई आपल्या, रोहिणीताई. नाही, बरेच दिवस येतच नाहीयेत त्या ताई. बरेच दिवस ताई त्यांची तब्येत बरी नाहीये. मला त्यांची खूपदा आठवण आली हो. बरी नाही तब्येत त्यांची. पॅरालिसिसचा अटॅक आला होता, अरे त्यामुळे सध्या त्यांना जमत नाही ताई. अरे अनुपमा, त्यांना सांगशील मला त्यांची खूप आठवण येत होती. मी करीन हो, त्यांना जरूर फोन. जरूर फोन करून सांगते. ओके, ओके. ताई खूप छान झालं ध्यान. नेहमीप्रमाणेच सुंदर ज्ञान व ध्यान. फार अर्थतेने घेता ताई रसाळ वाणी. खूप सुंदर ताई. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद ताई. निशब्द आहोत आम्ही. प्रणाम ताई. हँड रेज करा. बोला सुजाताताई. ताई, मला माझा अनुभव नाही सांगायचा आहे, तर मला अनुभव एवढा काही नाही आला, पण अनुराधा ताईंकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरून असा एक पांढरा पट्टा दिसतोय खाली आलेला पूर्ण. आणि त्या अजूनही ध्यानातून बाहेर आलेल्या दिसत नाहीयेत. एक पांढरा लाईटचा हे दिसतोय बघा त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावरून असा. हो दिसला, अनुराधा मगाशीच दिसलं. अच्छा, हो. आणखी कोणाला बोलायचं आहे? दीपाली बोलू मी? माझा अनुभव सांगते ताई आजचा. आवाज येतोय ना? मला असं वाटलं होतं की तिन्ही विभूती
असं एका ट्रायंगलच्या स्वरूपात आहे आणि आपण सगळे एका सर्कलमध्ये आतमध्ये बसलोय आणि ऋताताई तुम्ही त्याच्या सेंटरमध्ये बसलेल्या दिसतात मला. त्याच्यानंतर अखंड त्यांच्या हातातून ऊर्जा निघत होती आणि पूर्ण आपण जे आम्ही सगळे जे बसलेलो होतो तो असे सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत होतो आणि पूर्ण वेळ जितका वेळ आपलं ध्यान चालू होतं असं वाटत होतं पूर्णपणे आपण त्या प्रकाशामध्ये सगळेजण अखंड बुडालेलो आहोत. जसं काही पाऊस पडतो ना त्याच्याप्रमाणे ते किरण आपल्या सगळ्यांमध्ये भरून आपण तिथून निघालो. त्याच्यानंतर अचानकपणे मला असं वाटलं की फुलांचा वर्षाव होता आपल्या सगळ्यांवर आणि त्याच्यानंतर आपण त्या तिन्ही विभूती, त्यानंतर मला सगळे गजानन महाराज, स्वामी समर्थ, सगळ्या देवी देवता, ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यानंतर आई वडील असे सगळ्यांना नतमस्तक झालेलो दिसलो आणि असं वाटलं पूर्णपणे त्या ऊर्जेमध्ये आपण आज भारावून गेलोय. अगदी सगळेजण, प्रत्येक जण. खूपच छान अनुभव होता आणि त्या ध्यानातून खरंच असं वाटत होतं की बाहेर येऊच नाही. खूप छान अनुभव. थँक्यू ताई. खूप छान, खूप छान. मला वाटतं सगळेजण आज जे ते उज्ज्वला ते तुमची तीच अवस्था दिसते. वैशाली सकपाळ, वैशाली ताई बोलता का? अनम्यूट आहात तुम्ही, बोला ताई. वैशाली ताई. साधना काकू आपण बोलता? काकू नाही. त्यांना अनम्यूट करून द्यायला लागतं ताई. हा ते करावं लागतं, बरोबर. असो, मला वाटतं झालंय तुमचं. नशा आहे सगळ्यांना ध्यानाची. शीला मावशी, खूप दिवसात तुमचा गोड आवाज नाही ऐकला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. आता बोला. नाही बोलत नाही. मी हा सांगितलं मी एक निस्तब्ध मिनिट, होऊन जाते. मला मला वाटतं काय साधना काकू मी बोलतात. तर मी एक याच्यात मिनिट. राहते. हे सुरू हा. केल्याशिवाय ऐकू येत नाही. आता बोला. हा थांबा एक मिनिट मावशी. काही नाही ऋता, मी अगदी निशब्द होऊन जाते आणि त्या याच्यातच राहते मी. त्यामुळे मला काय बोलावं हे सुचत नाही. खरे त्या म्हणजे अजून माझं हे उतरलेलं नाहीये. मी फक्त बसलेली आहे, पाय जड झालेले आहेत. सगळीकडे नुसता असा निळा प्रकाश दिसतोय आणि एक एक सद्ग्रस्त दिसले मला फक्त त्या ह्याच्यामध्ये. हे धोतर आणि कुर्ता घातलेले आणि उंच पुरे खूप आणि ते नुसते त्या असा मोठ्या एका वास्तूकडे बघत होते. कुठल्या वास्तूकडे बघत होते हे वास्तू मला दिसली नाही, पण मग बराच वेळ मी त्यांच्याकडे पाहत होते. अगदी तेजस्वी असं हे दिसलं मला फक्त. बाकी काही नाही. निशब्द होऊन जाते, मला काही कळत नाही काय होत. काकू दंडवत प्रणाम तुम्हाला. तुला धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम माऊली. बोला शीला काकूंची ताई. स्पंदनं, काकूंचा आवाज आणि तुम्हाला लक्षात येईल की त्या किती वेगळ्या अवस्थेत आहे की त्यांना व्यक्तही होणं कठीण जात आहे. माऊली दंडवत प्रणाम. ठीक आहे, मी आपली रजा मागते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम ताई. जय श्रीराम. जय श्रीराम.